नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील हे राजकारणातील एक उत्साही चेहरा म्हणून सर्वत्र परिचित आहेत। निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न सोडवण्यासाठी धडपड चालू केली। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला दिलेला शब्द पाळलाय। आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जनता दरबार भरू आणि जनतेचे प्रश्न ऐकून ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, हा तो शब्द होता। मागील सोमवारपासून त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ते अशा पद्धतीने जनता दरबार भरवणार आहेत। म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला असून दर सोमवारी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता संवाद अर्थात जनता दरबार भरवण्यास प्रारंभ केला आहे। यावेळी त्यांनी माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिली। तसेच माढ्यातील क्रीडांगण मैदानाचीही अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। म्हाडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार अभिजित आबा पाटील यांनी मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला असून दिनांक 27 जानेवारी दिवशी भरवलेल्या जनता दरबारासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं आढळून आलं। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी जनतेच्या तक्रारी ऐकल्या, जनतेचे निवेदनही स्वीकारली आणि तातडीने जनतेचे विविध प्रश्न समजून घेत ते सोडवण्याच्या दृष्टीने हालचालीही सुरू केल्या। यापुढे दर सोमवारी आमदार अभिजित आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय ग्रामीण रुग्णालयासमोर माढा येथे जनता संवादाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण केले जाणार आहे।